नमस्कार मित्रांनो. तर गणपतीपुळे म्हणजे कोकणाच्या किनाऱ्यावर वसलेले, समुद्राच्या कुशीत विसावलेले आणि श्रद्धेने भरलेले एक अद्भुत ठिकाण. इथे येताना असं वाटत नाही की आपण फक्त समुद्र किनाऱ्यावर आलो आहोत, तर असं वाटतं की आपण एखाद्या पवित्र कथेत प्रवेश करत आहोत. निळाशार समुद्र, मऊ वाळू, नारळी झाडं आणि त्यामध्ये शांतपणे उभा असलेलं श्री गणपतीचे मंदिर. हे दृश्य मनाला वेगळ्याच जगात घेऊन जातं. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यात एक छोटंसं पण अतिशय खास गाव आहे. कोकणच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून जाताना अचानक समोर समुद्र उघडतो आणि त्या काठावर दिसतं गणपतीपुळे. गणपतीपुळे शहराचा गोंगाट इथे पोचतच नाही. इथे ऐकू येतो तो फक्त लाटांचा आवाज आणि वाऱ्याची हलकी साद. गणपतीपुळ्याची ओळख म्हणजे इथलं प्राचीन गणपती मंदिर. हे मंदिर साधारण 400 वर्षापूर्वीचं मानलं जातं. इथे असलेली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे ती कुणी घडवलेली नाही, तर नैसर्गिकरित्या निर्माण झालेली आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. ही मूर्ती पांढऱ्या रंगाची असून तिच्या आकाराला गणपतीचं स्पष्ट रूप दिसतं. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचा चेहरा पश्चिमेकडे आणि समुद्राच्या दिशेने आहे. बहुतेक गणपती मंदिरामध्ये मूर्ती पूर्वेकडे असते, पण इथे ती पश्चिममुख आहे. यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. काही लोक सांगतात की ही मूर्ती समुद्राकडून आलेल्या संकटापासून गावाचं रक्षण करते. गणपतीपुळे मंदिरात प्रवेश करताच वातावरण शांत होतं. साधं मंदिर पण श्रद्धेने भरलेलं. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मंदिरात ऐकू येणारे मंत्र, हे सगळं एकत्र येऊन मनाला वेगळाच अनुभव देतं. अनेक भक्त सांगतात की इथे दर्शन घेतल्यावर मनावरचं ओझं हलकं होतं. गणपतीपुळ्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे प्रदक्षिणा. इथे मंदिराची प्रदक्षिणा घालताना भक्त पूर्णपणे टेकडीला फेरा मारतात. समुद्राच्या काठाने, नारळाच्या झाडांवरून आणि डोंगराच्या उतारावरून. ही प्रदक्षिणा केवळ धार्मिक नाही, तर निसर्ग भ्रमंतीसारखी वाटते. गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि शांत आहे. इथल्या लाटा प्रचंड नसतात, त्यामुळे समुद्र पाहण्यासाठी आणि किनाऱ्यावर बसण्यासाठी हा किनारा अतिशय सुंदर आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथं बसणं म्हणजे ध्यानासारखं वाटतं. सूर्य समुद्रात बुडताना आकाशात रंगांची उधळण होते. पावसाळ्यात गणपतीपुळे वेगळ्याच रूपात दिसतं. समुद्र अधिक उग्र असतो, वारा जोरात वाहतो आणि आकाश ढगांनी भरलेलं असतं. त्या काळात समुद्रात उतरणं धोकादायक असतं, पण किनाऱ्यावर उभा राहून त्या लाटांचा आवाज ऐकणं हा एक वेगळाच अनुभव असतो. गणपतीपुळे केवळ मंदिर आणि समुद्रापुरतं मर्यादित नाही. आसपासची ठिकाणे तितकीच सुंदर आहेत. जयगड किल्ला, जयगड खाडी, रत्नागिरी शहर, ही सगळी ठिकाणं गणपतीपुळ्याला सौंदर्याला अजून वाढवतात. जयगड किल्ल्यावरून दिसणारा समुद्र आणि खाडीचा संगम पाहणं म्हणजे निसर्गाचं अद्भुत दृश्य पाहणं आहे. कोकणी संस्कृती गणपतीपुळ्यात ठळकपणे जाणवते. साधी जीवनशैली, प्रेमळ माणसं आणि स्वादिष्ट कोकणी जेवण, हे सगळं इथल्या अनुभवाचा भाग आहे. सोलकढी, मासळी, भात आणि नारळाचं दूध यांची चव इथे अजूनच खास वाटते. हिवाळ्यात गणपतीपुळे अतिशय आल्हाददायक असतं. हवा थंड, समुद्र शांत आणि आकाश स्वच्छ असतं. हा काळ पर्यटनासाठी सर्वोत्तम मानला जातो. अनेक लोक या काळात कुटुंबासोबत किंवा शांततेसाठी इथे येतात. आज गणपतीपुळे प्रसिद्ध झालं आहे, पण तरीही इथली शांतता अजून टिकून आहे. मात्र पर्यटन वाढल्यामुळे निसर्गावर ताणही वाढतो आणि स्थानिक नियम पाळणं ही आपली जबाबदारी आहे. गणपतीपुळे आपल्याला एक गोष्ट शिकवतो: श्रद्धा आणि निसर्ग वेगळे नाहीत. देव समुद्राच्या काठावर उभा राहून आपल्याला शांतता देतो. इथे येऊन माणूस थोडा थांबतो, खोल श्वास घेतो आणि मनाशी संवाद साधतो. जो एकदा गणपतीपुळे अनुभवतो तो फक्त दर्शन घेऊन जात नाही, तर मनाला समाधान घेऊन जातो आणि हे समाधान त्याला पुन्हा पुन्हा इथे खेचून आणतं. तर मित्रांनो, गणपतीपुळे म्हणजे जिथे देव समुद्राकडे पाहतो. गणपतीपुळे म्हणजे जिथे श्रद्धा लाटांमध्ये मिसळते. गणपतीपुळे म्हणजे जिथे मन खरंच शांत होतं. तर मित्रांनो, तुम्हाला गणपतीपुळेबद्दलचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय शिवराय.